Hello students, today we start the next point of the oscillation, that is the energy of particle performing SHM. Okay, आपण previous lecture मध्ये three general equations of the SHM, that is the A is equal to minus omega square x, V is equal to plus or minus omega under root A square minus x square, and the displacement is equal to A sin omega t plus phi. These three are the general equations of the SHM. Okay, and the next point is the energy of particle, that is the O is the mean position of the particle, and M is the plus extreme and N is the minus extreme. The particle travels from the position, that is the mean position, at point P at distance x. Okay, while performing the SHM, the particle possesses speed at all the position except at the extreme positions. Means at a mean position velocity is maximum, and when the particle reaches the extreme position, it is the velocity is the minimum. Okay, that is the kinetic energy possesses at a mean position, and the particle occupies various positions. This is an indication that work is done and the system has a potential energy. Means the potential is in the form of the work done, or the work done is nothing but the potential energy. That is, total energy of that particle is the sum of the kinetic energy and the potential energy. Okay, we know, first calculate the kinetic energy of that particle. ओके, कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपल्याला काय हवे, द व्हेलॉसिटी इक्वेशन, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM, that is V is equal to omega under root A square minus x square. This is the equation of the velocity in the form of SHM. आपण हे शिकलेलो आहे. This is the other form of the velocity, A omega cos in bracket omega t plus phi. This is the other form of the velocity. हे दोन्हीही इक्वेशन व्हेलॉसिटीचेच आहेत. हे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केले, हे कॅल्क्युलेट केलेलं नाही, पण आपल्याला जे एक्सचं इक्वेशन जनरल फॉर्मचं माहिती आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. लक्षात ठेवा माझं हे वाक्य मी काय म्हटलेली आहे. तुम्हाला वाटेल हे इक्वेशन कुठून आलं, हे पुस्तकात डिरेक्टली दिलेलं आहे. तर ते इक्वेशन म्हणजे जे जनरल फॉर्मचं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला हे इक्वेशन मिळणार आहे व्हेलॉसिटीचं, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आपण रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफिकल घेतलेलं नाही त्याच्यामुळे हे इक्वेशन तुम्हाला आलेलं नाही, पण डेरिव्हेटिव्ह तुम्ही शिकलेला आहात डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्याचा जर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, एक्सचा डी एक्स बाय डी टी घेतला आपण, तर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. ओके, आता देन द कायनेटिक एनर्जी, the general form of the kinetic energy is the 1/2 mv square. Here we substitute the value of v in this equation, that is the square form is the omega square a square minus x square. याचा स्क्वेअर फॉर्म इथे सबस्टिट्यूट केला, ओमेगा स्क्वेअर हा कॉमन बाहेर काढला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ही एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती आपण इथे के पुट केलेली आहे. आता ती व्हॅल्यू कशी आली, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे के बाई एम, अँड धिस के मीन्स द के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर, आणि तीच व्हॅल्यू आहे इथे. म्हणून हा याच्याऐवजी आपण इथे काय लिहिलं आहे, के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द कायनेटिक एनर्जी. एक फॉर्म आहे म्हणजे हा पण फॉर्म चालतो, किंवा हे जे नेक्स्ट व्हीचं इक्वेशन आहे ते सबस्टिट्यूट केलं 1/2 m, आणि व्ही स्क्वेअरचा फॉर्म बघा, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, आणि मग इक्वेशन काय मिळालं, ओमेगा स्क्वेअर आला म्हणजे के ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय, आणि हा आहे तो नेक्स्ट फॉर्म आहे, हा पहिला आणि हा दुसरा कायनेटिक एनर्जीचा. कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्हाला इक्वेशन लिहिलं तरी आन्सर हे एकच येणार आहे, व्हेन वी कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी in the SHM. Okay, the kinetic energy with time t it varies cos square theta. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा पार्टिकल फॉर्म होणार तो काय होणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा कोसाइन अँगलने होणार आहे.
द रिस्टोरिंग फोर्स एफ ॲक्टिंग ऑन धिस पार्टिकल ॲट अ पॉईंट पी. आता तो रिस्टोर झालेला आहे म्हणजे थांबलेला आहे पी ॲट ए पॉईंट. द फोर्स इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आपण हे पहिल्यांदा शिकलेलो आहे. रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. द एक्सटर्नल वर्क डन डी डब्ल्यू ड्युरिंग धिस डिस्प्लेसमेंट. आणि तो थांबलाय, रिस्टोअर झालाय. मग त्याची पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करणार. आता इथे काय कॅल्क्युलेट केली आपण? कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट आपण काय करणार? पोटेन्शियल एनर्जी. तेव्हाच आपल्याला टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करता येणार आहे. DW द टोटल कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपल्याला? आपण मागच्या वर्षी शिकलो होतो फर्स्ट चॅप्टरमध्येच. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डी म्हणजेच मग एफ इंटू डी एक्स इज द डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला ऑफ द वर्क डन. वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एफ हिअर मायनस के एक्स मायनस डी एक्स. म्हणजेच हे काय आलं आपल्याला? के इंटू एक्स इंटू डी एक्स. मायनस मायनस काय झाला? प्लस. द टोटल वर्क डन फ्रॉम पॉईंट ओ टू पी. म्हणजे पार्टिकल मेन पोझिशन पासून कुठे आलेला आहे? पी पॉईंट पशी. म्हणजे त्याने ओ टू पी एवढंच काम केलेले. मग टोटल वर्क डन काढायचं म्हणजे किती? एक्स डिस्प्लेसमेंट केलेले. म्हणून इंटिग्रेशन 0 टू एक्स द टोटल वर्क डन. त्याची व्हॅल्यू के एक्स इंटू डी एक्स सबस्टिट्यूट केली आणि त्याचं इंटिग्रेशन काय आलं? हा के हा कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. आणि डी एक्स काय? केचं काय? एक्सचं काय आलं इंटिग्रेशन? एक्स स्क्वेअर बाय 2. आणि हा 1/2 इकडे घेतलेला आहे. हा इथं बाय 2 लिहिला तरी चालतो. 1/2 के एक्स स्क्वेअर असा मी एकदम फॉर्म लिहिलेला आहे. हा असा लिहिला तरी हा बरोबर आहे. के एक्स स्क्वेअर बाय 2 असाच आहे. पण मी तो 1/2 बाजूला घेतला आणि के एक्स स्क्वेअर असा लिहिलेला आहे. म्हणजेच कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इक्वेशन काय आलं? 1/2 के एक्स स्क्वेअर. हिअर वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ के एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके. द अदर फॉर्म ऑफ द अदर फॉर्म म्हणजेच आपल्याला इथे जसा आपण व्हीचा एक फॉर्म घेतला होता तसाच व्हीची व्हॅल्यू आता ई पी इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर. आता एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता डिस्प्लेसमेंटची आली का? ए साइन ओमेगा टी प्लस फाय आली का व्हॅल्यू तीच. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्ही येणार आहे. म्हणजेच आता आपल्याला एक्सचं इक्वेशन माहिती आहे. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ही व्हॅल्यू आहे ती आपण इथे सबस्टिट्यूट केली स्क्वेअर फॉर्ममध्ये. ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस फाय. आणि मग तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. पोटेन्शियल एनर्जी विथ टाइम टी इट व्हॅरीज फ्रॉम साइन स्क्वेअर. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी व्हॅरी होणार आहे? साइन अँगलनी होणार आहे. बरोबर. द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इज इक्वल टू सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस कायनेटिक पोटेन्शियल एनर्जीचं काय आलेलं आहे इथं? एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे कॅल्क्युलेट केल्यावर काय मिळेल? 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच याची व्हॅल्यू काय आहे? के. इथे सबस्टिट्यूट केली म्हणजे टोटल एनर्जी काय आहे? 1/2 के ए स्क्वेअर. मीन्स द टोटल एनर्जी मॅक्झिमम व्ही स्क्वेअर. व्ही मॅक्स आला व्ही स्क्वेअर. ओके. व्ही मॅक्झिमम आली म्हणजे टोटल एनर्जी मॅक्झिमम. टू एनर्जी इज कॉन्झर्व्ड. एक लक्षात ठेवा. द एनर्जी इज कॉन्झर्व. एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ आहे. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इट इज ट्रान्सफर इंटू वन फॉर्म टू अनादर. मीन्स पार्टिकल एक्स्ट्रीमला असू द्या, मीनला असू द्या किंवा ॲट अ पॉईंट पी असू द्या, एनर्जीचं इक्वेशन हेच राहणार आहे 1/2 के ए स्क्वेअर. टोटल एनर्जीचं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं नाही. बरोबर. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. परंतु ॲट अ पॉईंट पी और ॲट पॉईंट एम मीन्स एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. बरोबर.
मग ओमेगाची व्हॅल्यू काय आहे इज इक्वल टू 2πm. आपण हा फर्स्ट चॅप्टरमध्ये ही व्हॅल्यू पाहिलेली आहे बरोबर. ती व्हॅल्यू आपण आता एनर्जी इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली. 1/2 m 2πn² बाय a². म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे 2π² n² a² m. हे जे इक्वेशन आहे म्हणजे हे सगळे काय आहेत कॉमन आणि हा t² आणि हा डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे एनर्जी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द amplitude and inversely proportional to the square of the time period. हा other form of the energy and this is the energy in SHM. आले. जर आपण व्हॅल्यू ओमेगाची सबस्टिट्यूट केली इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली m ओमेगा² a², तर आपल्याला इक्वेशन हे अदर फॉर्ममध्ये मिळेल किंवा ह्या फॉर्ममध्ये टोटल एनर्जी आली. म्हणजेच एनर्जी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द एम्प्लिट्यूड अँड एनर्जी डिरेक्टली प्रपोर्शनल टू द मास ऑफ द पार्टिकल अँड एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ द पार्टिकल. ओके, दिस इज द सेकंड इक्वेशन अँड दिस इज द फर्स्ट इक्वेशन. हे दोन्ही इक्वेशन पाहिले. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं घेणार. की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला सांगायची वेळ आली कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. आता आपण सरळमध्ये पाहिलेलं होतं. दिस इज द मीन पोझिशन ओ, दिस इज द ए इज द प्लस एक्स्ट्रीम अँड मायनस ए इज द मायनस एक्स्ट्रीम बरोबर. दिस इज द कर्व. हा जो कर्व आहे पोटेन्शियल एनर्जी इज डिक्रीजेस ॲट अ मीन पोझिशन अँड increases ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन. आला लक्षात. हा जो कर्व आहे कायनेटिक एनर्जी इज 0 ॲट एक्स्ट्रीम अँड increases ॲट अ मीन पोझिशन अँड अगेन डिक्रीजेस ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, दिस इज द कर्व. देन आता इथे तुम्हाला लिहून दाखवलेले मी ॲट मेन पोझिशन x इज इक्वल टू 0 अँड व्हेलॉसिटी इज अ मॅक्झिमम. That is kinetic energy is maximum and potential energy is a minimum. At extreme plus or minus kinetic energy is 0, potential energy is maximum. The potential energy equation is 1/2 ka² and then kinetic energy is equal to potential energy असेल. This is the point. This is the point. That is kinetic energy is equal to potential energy. मग हे दोन्ही इक्वेशन कॅल्क्युलेट केले. दिस इज द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी and this is the equation of potential energy. Equating these equations we get the value of x is equal to plus or minus a by under root 2. That is the value of x, that is displacement, and that is displacement is plus or minus a by under root 2. That is the total energy at this position, that is kinetic energy and the potential energy, half of the total energy. Okay, this is the energy curve. That is the total energy of particle is half at this position and then only the kinetic energy and potential energy is equal when value of x is the plus or minus a by under root 2. And then the value of x is plus or minus a by 2, that is amplitude is half. Then the energy, kinetic energy is equal to 3 times of the potential energy. 3 times of the potential energy means the total energy च्या 1/4 असते. म्हणजे 25% potential energy and 75% is the kinetic energy when displacement is the half. जेव्हा हाफ असेल त्यावेळेला कशी असते potential energy 25 and kinetic energy is the 75%. Okay, and this is the energy curve, that is kinetic energy and potential energy and this is the total energy. ओके, आपण जो कर्व इथे पाहिलेली होती, दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज द मीन पोझिशन, दिस इज द मायनस प्लस ए बाय अंडर रूट 2,
त्यावेळी इथं काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जी कशी होणार आहे, ती 1/2 होणार आहे. हे कशाचे आहे, 1/2 असणार आहे. त्यावेळी टोटल एनर्जीच्या हाफ दोन्ही इक्वल असणार आहेत त्या. ओके, and this is the energy diagram. Okay, thank you.